आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। मंचरमध्ये अतिक्रमण कारवाई संदर्भात मंचर नगरपंचायतने पुढील प्रमाणे खुलासा केलेला आहे। दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी नगरपंचायत प्रशासनाकडून मौजे मोर्डेवाडी मंचर सर्वे नंबर 7 मधील खूप जुन्या असलेल्या रहिवासी अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। ज्या योगे त्याच जागेवर मंचर शहराकरता मंजूर असलेल्या उद्यान निर्मिती कामास सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला। वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच शहरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे। त्यास अनुसरून बाजारतळ मंचर शेजारी असणाऱ्या शासकीय भूखंडावर राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उद्यान निर्मिती कामास मंजुरी दिली आहे। तसा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला। मात्र सदर जागेवर ग्रामपंचायत काळापासूनच काही कुटुंबियांनी झोपड्या बांधून रहिवासी अतिक्रमण केलं होतं। सदर अतिक्रमण धारकांना जवळपास 1.5 वर्षापासून त्यांचं अतिक्रमण काढून घ्यावे यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत होतं। या अतिक्रमण धारकांपैकी काही जण नगरपंचायतकडे सफाई कर्मी म्हणून कार्यरत आहेत। या सर्व अतिक्रमण धारकांना प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत हक्काची घरं देण्याची कार्यवाही सुरू असून त्या दृष्टीने सर्वतः प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी नगर पंचायत मंचर यांनी दिली आहे। तसेच या सर्व प्रक्रियेस वेळ लागणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। यावर उपाय म्हणून जे अतिक्रमण धारक नगरपंचायत आस्थापनेवर आहेत त्यांना तात्काळ 20,000 रुपये अग्रिम मंजूर करून भाडे तत्वावर सोय होण्यास मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। मात्र अतिक्रमण धारकांकडून पुढे कोणतीही हालचाल न झाल्यानं प्रशासनाकडून नोटीसद्वारे 15 दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली होती। अंतिम नोटीसमध्ये उल्लेख केल्यानुसार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी अतिक्रमण धारक नागरिकांचं मन वळवून शांततापूर्ण मार्गाने अतिशय जुने असलेले अतिक्रमण हटवण्यात आले। दरम्यान कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अतिक्रमण हटवताना कोणतीही अप्रिय घटना घडली नाही असं नगरपंचायतने खुलासा केला। परंतु तेज तुफान न्यूजने घटनास्थळाला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आहे। या प्रसंगी मंचर नगरपंचायतच्या वतीने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी अतिक्रमण मोहिमेचं नेतृत्व केलं। या प्रसंगी बांधकाम अभियंता संदीप पवार, कार्यालय अधीक्षक वरद थोरात, लेख विभाग प्रमुख महेश पाचोरे, भंडार विभाग प्रमुख मनोज सरदार, कर विभाग प्रमुख श्रीमती चित्रा औटी व आरोग्य पाणी पुरवठा प्रमुख श्रीमती राजश्री मोरे या अधिकाऱ्यांसह सर्व आस्थापना व पाणी पुरवठा आणि सफाई कर्मचारी यांनी एकदिलाने मोहिमेत भाग घेतला। पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुनील बडगुजर यांनी अतिक्रमण मोहिमेदरम्यान पोलीस पथकाचं नेतृत्व केले। मंचर बाजारतळमध्ये उभे आहोत आपण। इथे बघू शकता, आपण माझ्या मागे बघू शकता, या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीची ही अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील लोकांची ही वस्ती आहे। या ठिकाणी काल मंचर नगरपंचायतने एक अतिक्रमण विरोधी कारवाई केली। पूर्ण जेसीबी लावून या लोकांचा पूर्ण जो काही संसार आहे, हा उघड्यावर संसार आपण बघू शकता, हा पूर्णपणे जमीनदोस्त केलेला आहे। हे लोक जी आहेत ही कर्मचारी आहे, मंचर नगरपंचायतची हे लोक कर्मचारी आहेत। प्रत्यक्षात बघितलं तर यांचा आणि सीओ साहेबांचा रोज संपर्क येतो। सीओ साहेबांनी किमान या लोकांना पूर्वी जर घराकरता फॉर्म भरून घ्यायला लावले असते किंवा या लोकांना सूचना दिल्या असत्या प्रॉपर की तुम्ही तुमची जागेची व्यवस्था करा, आम्ही अशा प्रकारची एकदम दबंग कारवाई करणार आहोत, तर या लोकांनी आज तुम्ही बघू शकता की या लोकांनी आपल्या जी इथं व्यवस्था केली असती। परंतु काल अचानक पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी नगरपंचायतने काहीतरी सामाजिक किंवा इतर नगरपंचायतच्या अंतर्गत विकास कामाकरिता या अतिक्रमण जमीनदोस्त केलेलं आहे। परंतु प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत, ही शाळकरी मुलगी आहे, ही छोटी शाळकरी मुलगी आज शाळेत गेलेली नाही, हे कर्मचारी लोक कामावर गेलेले नाहीत, हे वयोवृद्ध लोक आहेत, कोणी आजारी आहेत, कोणी व्याधीने त्रासलेला आहे, हा सगळा संसार यांचा उड्यावर पडलेला आहे। नाना पाटेकर साहेबांचा एक पिक्चर आला होता, कोणी घर देतं का घर, अशा प्रकारची विवंचना हे अनुसूचित जाती जमातीचे लोक नक्कीच करताना दिसत असतील। कालची रात्र या लोकांनी थंडीमध्ये काढलेली आहे। आणखी किती दिवस या लोकांना उघड्यावर राहावं लागेल, हे येणाऱ्या दिवसात या प्रशासनाला जर जाग आली, गेंड्याच्या कातळीचे हे जे प्रशासन आहे यांना जर जाग आली तर निश्चितच या भारतामध्ये लोकशाही नांदत आहे अशा प्रकारचा एक चांगला संदेश जाईल। मंचरहून तेज तुफान न्यूज करिता अयूब शेख, पुणे।